सेलिब्रिटी स्टाईल फिगर हवी आहे. फॅट वितळण लवकरात लवकर हे कसं होऊ शकतं? आपले बॉलिवूड सेलिब्रिटीज त्यांची सकाळची सुरुवात कशी करतात? बूस्टिंग मेटाबॉलिझम, इन्स्टंट एनर्जी. तुम्हा सर्वांना सेलिब्रिटी सारखी फिगर आणि सेलिब्रिटी सारखी एनर्जी हवी आहे का? जवळ या, तुम्हाला एक सिक्रेट सांगते. तर तुम्हाला माहिती आहे की सगळे आपले बॉलिवूड सेलिब्रिटीज त्यांची सकाळची सुरुवात कशी करतात? तर ते करतात ही ब्लॅक कॉफी आणि एक चमचा घीने. हो, तुम्ही नीट ऐकलं, मी बोलत आहे बुलेट कॉफी बद्दल. म्हणजे 1 कप ब्लॅक कॉफी आणि त्याच्यामध्ये टेस्टसाठी 1 चम्मच घी. तर लोकांना डोक्यामध्ये विचार येतो, हो कॉफीमध्ये हे घी आणि याचा काय संबंध? पण घी आपल्याला सुद्धा माहित आहे की किती छान बेनिफिट देतं. म्हणजे तर हे शुद्ध दुधाने बनलेलं, आपण घरी बनवतो तूप किंवा मग बाहेर मार्केटमधून पण आणलं, पण तूप म्हणजे आपल्यामध्ये अप्रतिम, म्हणजे तेलाचे पप्पा, तेलाचे वडील आपण असं म्हणतो. तर काही पण चांगल्या टेस्टी गोष्टीसाठी आपण घीचाच वापर करतो. पण घी हे खूप बेनिफिट करतं तुमच्या जॉईंटसाठी, तुमच्या मसल पेनसाठी आणि चांगल्या आयुष्यासाठी. तर सगळे सेलिब्रिटीज हेच प्रेफर करतात. पण सगळ्यांच्या डोक्यामध्ये, म्हणजे तुम्हा सर्वांच्या डोक्यामध्ये हा पण प्रश्न उदित होत असतो की चहा बेटर की कॉफी? तर बघा, मी तर तुम्हाला सांगितलं सेलिब्रिटीचं फिटनेस आणि एनर्जीचं सिक्रेट आहे ब्लॅक कॉफी विथ घी. आणि जर युनिव्हर्सली सुद्धा तुम्ही हा प्रश्न विचारला तर बाहेरची लोक म्हणजे वेस्टर्न कल्चरची लोक हे कॉफी प्रेफर करतात. का? कारण की त्याच्यामध्ये कॅफेन प्रमाण जास्त असतो आणि मोस्टली आपण ब्लॅक कॉफीमध्ये दूध किंवा साखर याचा प्रकार यूज करत नाही. पण जर घी केलं तर अतिउत्तमच आहे, जसं मी थोड्या वेळापूर्वीच म्हटलं. पण आपल्या इंडियामध्ये, म्हणजे मला इन्क्लूड करून सुद्धा, मला चहा खूप आवडते. कारण की आपली सवय आहे, सकाळी उठलो की सर्वात आधी ब्रश केल्यानंतर आपल्याला चहाची तलप लागते, है ना? तर मग तलपच्या चक्करमध्ये आपण अति दूध पण टाकतो, अति साखरही टाकतो, चायपत्तीही टाकतो. कॅफेनचं प्रमाण तो मिळतोय, पण त्यासोबत तुम्हाला साखरेचं प्रमाण तर आहेच ना, आणि त्यामुळे फॅटही मिळतोय. तर मेटाबॉलिझम तर दोघ्याच गोष्टी वाढवतात, म्हणजे कॉफी सुद्धा वाढवतं आणि चहा सुद्धा वाढवतं. पण सेलिब्रिटी स्टाईल फिगर हवी आहे किंवा एनर्जेटिक राहायचं आहे, तर माझ्या हिशोबाने आणि लोकांच्या हिशोबाने, लोकांच्या सर्वेच्या हिशोबाने कॉफी ही बेस्ट आहे फॉर बूस्टिंग मेटाबॉलिझम, म्हणजे पाचन क्रिया किंवा मग फॅट वितळण लवकरात लवकर हे कसं होऊ शकतं, इन्स्टंट एनर्जी कशी मिळू शकते, तर ही कॉफीने. तर मंडळी, हा तुम्हा सर्वांचाच चॅनल आहे आणि इथे आपण सॉल्व्ह करणार आहोत तुमच्या रोजचे प्रॉब्लेम्स, म्हणजेच वेट लॉस रिलेटेड प्रॉब्लेम्स. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर मंडळी, तुम्हाला आपल्या चॅनलवर सबस्क्राईब करायचं आहे आणि तुमचे जे पण काही प्रश्न आहेत कॉफीबद्दल, चहाबद्दल, किंवा कशा प्रकारची चहा पिली पाहिजे, कशा प्रकारची कॉफी बनवली पाहिजे, तर तुम्ही प्लीज तुमचे प्रश्न लवकरात लवकर मला लिहा. मी लवकरात लवकर तुम्हा सर्वांच्या प्रश्नांची उत्तरं देणार आहे. आणि जर व्हिडिओ आवडत असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब